अकुटबेचा चेंडू होता आणि चेंडूला इथे आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न केला होता आणि पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलातोय सीमारेषे लगत आणि पहिला गडी बाद होतोय जय भोलेनाथ सरळीपाडा या संघाचा 0 या धावसंख्येवर. 99% हा फटका व्यवस्थित होता, मात्र 1% हा झेल होतोय, कारण सीमारेषे लगत हा झेल घेतला जातोय. तंत्र या अतिशय चांगलं होतं, फटकाही व्यवस्थित होता, टायमिंगही व्यवस्थित होतं, मात्र शेवटी सीमारेषा क्लिअर करू शकला नव्हता. क्रमांक 3 वर स्वतः कर्णधार सागर मैदानाच्या आत येतोय, जो आज ओपन क्रिकेटच्या माध्यमातून 12वा खेळाडू 12th मॅन म्हणून आज त्यांनी भूमिका अदा केली होती. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये सागरचं एक वेगळं अंदाज, एक वेगळा गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कर्णधार पदाची सूत्र ज्या वेळेला एखादा नेतृत्व देणारं व्यक्तिमत्व घेतो त्यावेळेला नक्कीच एक वेगळी गेम नीती, एक वेगळी रणनीती असते. सागर बराचसा निराशी होता जय भोलेनाथ सरवलीपाडा सिटी क्रिकेटमध्ये जेव्हा पराभूत झाला होता. अटीतटीचा सामना होता मोरे सर. नक्कीच चांगली सुरुवात केली होती त्यांच्या संघातील खेळाडूंनी, मात्र शेवटी ज्यावेळेला आपण पाहतोय विकेटची पतझड, काही चुकीच्या निर्णयांमुळे आपण पाहतोय की एक वेगळी रणनीती आखली गेली होती आणि तीच कारणीभूत ठरली होती जय भोलेनाथ सरळीपाडा या संघाच्या पराभवाला. कारण प्रतीक एक चांगला फलंदाज होता, त्यानंतर आपण पाहिलं कुणाल हा चांगला फलंदाज आला, मात्र ज्या मोहांच्या बहात त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला नक्कीच ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि तीच रणनीती, तेच डावपेच कारणीभूत ठरले जय भोलेनाथ सरळीपाडा ओपन च्या संघाला पराभूत होण्यासाठी. ओपन क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट हे थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. आपण पाहतोय की घरच्या संघासाठी खेळताना नक्कीच आपला संघ कशा पद्धतीनं जिंकेल याच्यासाठी नक्कीच बरेचसे खेळाडू आपलं तन मन धन हे अर्पण करत असतात आणि ज्यावेळेला ओपन क्रिकेट खेळत असतात त्यावेळेला वेगवेगळ्या गावातील खेळाडू एकमेव एकत्र होऊन संघासाठी चांगले योगदान देत असतात. त्यामध्ये आपण बरेचसे संघ पाहतोय, मराठा पंजाब असेल, महिंद्रा स्पोर्ट्स असेल, येणार बोरपाडा असेल, त्यानंतर बरेचसे असे संघ आहेत की नक्कीच ते चांगल्या दर्जाचे संघ म्हणून या भिवंडी क्रिकेटचं नाव लौकिक करतात. नक्कीच चॅलेंजच्या ग्राउंडने या संपूर्ण विश्वाला एक वेगळं दर्शन घडवलंय. सन्माननीय विलासराव पाटील साहेबांनी, माजी महापौर. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू, बीट होतोय फलंदाज, प्रभावी गोलंदाजी. एखादा फलंदाज बाद केल्यानंतर कसं मानसिक मनोबल उंचावलं जातं याचं उत्तम उदाहरण आपल्या या चेंडूच्या हाताळणीतून सादर करतोय तो गोलंदाज विकेश. एक चांगली प्रभावी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर मानसिक संतुलन सुरळीत राखून मनोबल उंचावतोय तो गोलंदाज विकेश. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फ्लिक करतो, चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आतच चेंडूला अडवला होतोय, फेकी होते, मात्र तत्पूर्वी एकच धाव घेण्यात धन्यता समाधान व्यक्त करतोय हा फलंदाज. एका धावीने श्री गणेश होतोय. कपिल आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाच्या धावफलकेला शुभारंभ होतोय. जय भोलेनाथ सरळीपाडा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 धाव. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा. आज स्पर्धेचा 4था दिवस रात्र पद्धतीनं आजच्या दिवशी प्रारंभ झाला आणि सलग 5 तारखेपर्यंत ही अशाच प्रकारची प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा. आता मात्र सॉफ्ट अँड जेंटल पुश करतोय, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आत चेंडू अडवला होतोय, मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होतोय सागरला 1 धाव घेण्याची. आता मात्र संयम बाळगला होतोय. सावध पवित्रेनं एक तंत्र मंत्राचा वापर करून चांगली रणनीतीनं गेम प्लॅन आखले जातात ते जय भोलेनाथ सरळीपाडा या संघाचे. ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता असते त्यावेळेला तुम्ही ती संधी निर्माण करा आणि इच्छाशक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर योग्य फटक्याची निवड करून दर्जेदार फलंदाजी करा. सुरेख चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चांगली टेक्निक, चांगली तंत्रशुद्धता, चेंडू वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून वेगाने 4 धावांसाठी खासदार. इनसाइड आउट चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळतोय, कव्हरच्या वरून चेंडू जातोय आणि डीप कव्हर स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय 4 धावांसाठी.
पहा संधी निर्माण कशी करावी ते नक्कीच दाखवून देतोय कपिल या फटक्याच्या माध्यमातून. अजय भोईर असेल, नंदन पाटील असेल, बरेचसे असे स्टार खेळाडू आहेत की नक्कीच इनफिल्डच्या वरून कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण आपल्या कौशल्यातून ते सादर करतात. पुढचा चेंडू विकेश, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. 6 धावांसाठी पाहू शकतो आपण नक्कीच इनफिल्डच्या डोक्यावरून मारलेला हा फटका होता. एक चॅम्पियन सारखा फटका आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. नक्कीच 6 धावांनी आता मात्र धावफलक एक सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला गडी बाद झाला होता, संदेश सारखा महत्वाचा फलंदाज बाद झाला होता, त्यावेळेला नक्कीच सागर आणि कपिलनी संयम बाळगला होता आणि आपण पाहतोय की 12 धावांची उभारणी करतोय जय भोलेनाथ सरलीपाडा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. आपण पाहतात खासदार चषक. विकेशाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर थोडासा चाचपडत केलं होता, मात्र त्यानंतर कपिलने आणि सागरने कुठलीही पडझड होऊ दिली नाहीये. पहिल्या 3-4 चेंडूवर एक धाव करून, सिंगल धाव करून थोडीशी नजर बसवली होती. त्यानंतर मात्र कपिलने एक अप्रतिम चौकार आणि एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर यांच्या मधून एक अप्रतिम षटकार मारला होता. पहिला ऑफिशियल कॉल दिला तो एकविरा स्पोर्ट्स मानकोली आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर या दोन संघाला. ग्रामीण गटातील आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल. पहिला ऑफिशियल कॉल, पहिला पुकार. विकेश 12 धावा खर्च करतोय, एक बहुमूल्य सुयश तो प्राप्त करतोय, मात्र जास्त प्रमाणात धावा खर्च करतोय. बंद्रामूर्ती मंदिराच्या एंड कडून आपण बघतोय गोलंदाजीला प्रारंभ करतोय दिलीप. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक कुलदीप. सामना करतोय सागर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना व्यवस्थित निहाळतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मैदानाच्या समतळ खेळलेला एक चांगला क्लासिक ड्राईव्ह. चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, चांगली फेकी देखील होते. फक्त एकच धाव घेण्यात धन्यता समाधान व्यक्त करतोय तो फलंदाज सागर. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते. एक गडी बाद 13 धावा. जय भोलेनाथ सरळीपाडा संघ. युट्यूबच्या माध्यमातून 192 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दिलं जातंय. प्रिन्स मूव्हीज च्या माध्यमातून एक चांगलं टेलिकास्ट, रवी गुळवी आणि त्यांची सहकारी टीम यांच्या माध्यमातून एक नीट अँड क्लीन टेलिकास्ट. 100 पैकी 100 गुण या टेलिकास्ट साठी मिळत आहेत. SSS त्यानंतर SMP चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. मैदानाच्या समतळ खेळला गेला फटका, डावाची संधी आणि सागर भोईर हा फलंदाज बाद. जय भोलेनाथ सरळीपाडा या ओपन संघासाठी किती ठरल्या ते आपण पाहिलं. प्रतीक, त्यानंतर कुणाल आणि बरेचसे खेळाडू हे अशाच प्रकारे बाद झाले होते आणि त्यामुळे तो दबावाखाली जास्त आला होता. दुसरं सुयश मिळतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स वेळ या संघाला. सागर भुईर बाद झाल्यानंतर क्रमांक 4 वर मैदानाच्या आत येतोय नवीन फलंदाज कपिल याला साथ देण्यासाठी. आनंद असेल गावदेवी वेळे संघाचा कर्णधार, कारण सागर भोईर सारख्या फलंदाजाचा बळी त्यांना स्वस्तात मिळालेला आहे. परेश येतोय क्रमांक 4 वर कपिल याला साथ देण्यासाठी. दुसऱ्या चेंडूवर सुयश मिळवताना कुलदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू पळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. झेल होण्याची दाट शक्यता. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. झेल धरतीला दान. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू कले करेपर्यंत संधी निर्माण होते कपिलला. 2 धावा प्राप्त करण्याची परेशची योग्य साथ आणि 2 धावा अंकित. या सामन्यामध्ये आतिश भांबरे सामील होत आहेत. वेलकम आतिश भांबरे.
धावसंख्या पोहोचते ती 15वर. 13 ही धावसंख्या कधी कधी घातक ठरते आणि तीच घातक संख्या सागर या फलंदाजाला धावचीत होण्याला कारणीभूत ठरते. कुलदीप 3 चेंडूमध्ये येथे 3 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू कुलदीप. आता मात्र चेंडूला नक्की ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू अडवला होतोय. मात्र तत्पूर्वी 1 धाव प्राप्त करतोय फलंदाज कपिल. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 16वर. दोस्तों इसके बाद हम आज के रात का सबसे बड़ा मुकाबला देखने जा रहे हैं, एकवीरा स्पोर्ट मानकोली एंड सिद्धिविनायक अंजूर. कुलदीप षटकातील पुढचा चेंडू. धावफलकावर 16 धावा. लॉंग रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन दी अप ऑन दी राईज खेळला गेलोय. चेंडू इथे मात्र डीप लॉंग अप क्षेत्रामध्ये अडवला होतोय. मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होतोय ती परेशला 2 धावा अंकित करण्याची. योग्य साथ फलंदाज कपिल मार्फत. रनिंग बिटवीन विकेटचं कौशल्य चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. चांगलं चातुर्य या 2 धावा घेताना सादर करताना हे 2 फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 18वर. षटकातील शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू. आता मात्र ऑन दी अप ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय आत क्षेत्रामध्ये आणि झेलच्या स्वरूपात परेश याची खेळी संपुष्टात. आणखीन एक सुखद धक्का जय भोलेनाथ सरळीपाडा या संघाला. हाताळणी करतोय कुलदीप. चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे ऑन थर्ड क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. अचूक लक्ष केंद्रित केलं जाईल त्या चेंडूवर आणि योग्य पकड त्या चेंडूवर केली जाते आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज परेश याची खेळी संपुष्टात. उर्वरित 2 षटक शिल्लक असतील. मात्र पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल देतोय. दुसरा ऑफिशियल कॉल असेल एकवीरा स्पोर्ट्स मानकोली आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर या 2 संघांना. आजच्या दिवसातील अंतिम आणि महत्वाची लढत असेल. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडामोडी होतात, चेंडू आणि फलीमधील द्वंद्व युद्ध या रजनीमध्ये या रात्रीमध्ये कशा पद्धतीने घडतंय या ऐकूया. एक आगळ्या वेगळ्या शैलीचा मालक असलेला एक अनोखा कॉमेंटेटर भिवंडी तालुक्यातील नामांकित समालोचक प्रमोद पाटील मार्फत. धन्यवाद संदीप मोरे. तर सामना चालू आहे जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि गावदेवी वेले या दरम्यान सुरू आहे. तर 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये धाव संख्या झालेत त्या 18. तर बघूया भावेश गुणांचा सज्ज होतोय. वेलकम प्रमोद पाटिल, कमेंट्री बॉक्स में आपका बहुत बहुत स्वागत है. 3 विकेटों के नुकसान पर अभी तक 18 रन बना चुकी है यहाँ पर जय भोलेनाथ सरोलीपाड़ा की टीम. हालांकि टॉस जीत के पहले जो बल्लेबाजी करने का फैसला लिया था बिल्कुल यहाँ पर थोड़ा सा गलत साबित होता हुआ, क्योंकि संदेश, सागर और उसके बाद परेश ये तीनों बल्लेबाज आउट हो चुके हैं. हालांकि अब ज्यादा जिम्मेदारी रहेगी कपिल पे और रुपेश पे. तर एक स्ट्राईकला असणारे फलंदाज रुपेश, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे कपिल. तर भावेश सज्ज होतोय मुंडरा मधून पहिला चेंडू टाकण्यासाठी 3ऱ्या षटकाचा. चांगलासा चेंडूला खेळून काढले. बॅकर शॉटच्या लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ते 19. बिल्कुल बैकफुट पर जाके पुल करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर आए नहीं. हालांकि शॉट लेग पर जब तक जाती गेंद 1 रन का इजाफा. इसे 1 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 19 रनों पर. अगले मैच के लिए मैं आवाज देना चाहूंगा एकवीरा मानकोली और सिद्धिविनायक अंजूर दोनों टीम के कप्तान. 4 ओवर के बाद आपको टॉस के लिए आना है. भावेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी कपिल याला. चांगलासा चेंडू एक त्रिफळी चित्त होतोय. फलंदाज बाद होतोय.
शॉर्ट गेंद थी, बिल्कुल पुल करना चाहते थे, गेंद थोड़ी सी नीची रही और लेग स्टंप उखाड़ती हुई यहाँ पर सीधे स्टंप पर लगती हुई। आई थिंक प्ले डाउन हो चुके हैं वहाँ पर। यम्मा यम्मा, और क्या खूबसूरत समा, खूबसूरत रात प्रमोद पाटिल हम देख सकते हैं। फ्लड लाइट, बहती हवा, ठंडी हवा यहाँ पर बह रही है और क्या खूब नजारा इस रात का। खरोखर ते एका मनाला वेधून काढणारी ही स्पर्धा चालू आहे मित्रांनो. दिवस रात आजपासून ही स्पर्धा चालू आहे. तुम्ही पाहतात खासदार चषक 2017. भावेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय फलंदाज योगेश. चांगला असा चेंडू, चेंडूला भिरकून त्याला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावाचा प्रयत्न असणार आहे आणि प्रयत्न सक्सेसफुल होतोय. 2 धावा जमा करतोय फलंदाज. ये देखिए यहाँ पर योगेश। थोड़ी सी गलती की बिल्कुल फील्डर ने, और उस गलती का पूरा फायदा उठाते हुए यहाँ पर दोनों बल्लेबाज क्या खूब रनिंग बिटवीन द विकेट की थी। या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 21. भावेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, मात्र फायदा होतोय 2 धावांचा फलंदाजाला. फिर से वहां पर फील्डर गलती कर बैठे और फिर से उस गलती का फायदा दोनों बल्लेबाजों को। 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23. हमारे बीच सुभाष धुमाल जो कि एक्सपर्ट है सभी रिकॉर्ड्स में, या अंतर्राष्ट्रीय रिकॉर्ड्स हो या इस सिटी क्रिकेट के, ग्रामीण क्रिकेट के, बिल्कुल हर एक रिकॉर्ड की उन्हें मालूमात है। आज एक्सपर्ट स्कोरिंग करने के लिए बैठे। भावेश आता फक्त जोरात मारलेला एक चेंडू जातोय या कव्हरच्या दिशेकडे. 1 धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत डेंजर इनला फलंदाज योगेश. बाद होतोय. हुआ योगेश बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो निखिल. बघूया निखिल कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय भावेश ज्ञानेश्वर चिकणे. एक जबरदस्त गोलंदाजी हाताळलेली आहे आतापर्यंत. रवि गुलवी जी रिलैक्स मूड में, बिल्कुल क्रिकेट को एक नया आयाम दिया है उन्होंने। भिवंडी क्रिकेट को पूरी वर्ल्ड में उन्होंने फेमस किया है और क्या नीट एंड क्लीन टेलीकास्ट रहता है। हर फॉर्मेट में उनकी मांग बढ़ चुकी है, या 40+ क्रिकेट हो, सिटी क्रिकेट हो या ग्रामीण क्रिकेट हो। पुन्हा सज्ज होतोय भावेश निखिलला. बघूया निखिल नवीन फलंदाज आहे कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय. प्रिंस मूवीज इज द प्रिंस। तर चेंडूला फोर्स करतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. कुठलीच चुकी करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. चांगलं सोपं सहज झेल घेतोय क्षेत्ररक्षक. सभासद यांच्याकडून गावदेवी वेळे संघाला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. रवी पाटील, नक्कीच एवढी रात्र झालेली आहे, आपण या रात्रीमध्येही क्रिकेट पाहत आहेत आणि गावदेवी वेळे संघाला हार्दिक शुभेच्छा पाठवत आहेत. आपलं मनापासून हार्दिक आभार. तर मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि धावसंख्या होते ती 24. तर पहिले गोलंदाज सज्ज झाला होता विकेश. त्यांनी 12 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी सुद्धा बाद केला. त्याच्यानंतर एक कुलदीप आल होते, त्याने 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्याच्यानंतर भावेशाने एक जबरदस्त गोलंदाजी हाताळली आणि 6
धावा देऊन 2 गडी बाद केले होते. बिल्कुल, लेकिन यहाँ पर देखे हम प्रमोद पाटिल, तो अब तक 6 बल्लेबाज आउट हो चुके हैं. किसी ने भी पार्टनरशिप करने की कोशिश की नहीं है, किसी ने भी विकेट पर रुकने की यहाँ कोशिश की नहीं है. इसलिए अभी तक रनों की संख्या सिर्फ 24 है. 8 के औसत से यहाँ पर 24 रन बना चुके हैं जय भोलेनाथ सरोलीपाड़ा. तर निखिलेची जागा भरून काढत नवीन फलंदाज येतोय तो नवनाथ. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि 40 रन भी अगर होते तो बिल्कुल आई देवी वरुणोगर की जैसी स्थिति हो चुकी थी, वैसी स्थिति यहाँ पर हो सकती है अगेंस्ट टीम की. मंगेश सज्ज होतोय टेम्पल इन मधून. शॉर्ट चेंडू होता, चेंडूला फूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू टाकतोय मंगेश. तर यानंतरचा होणारा सामना एकविरा मानकुले आणि सिद्धिविनायक अंजूर. तर एक दोन्ही संघाच्या संघनायकांना एक व्हीआयपी डॅश कडे यायचं आहे. मंगेश पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र एक ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला, तर चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमापार आर पार खासदार चौकार. डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो. आता मात्र एका दिशाहीन चेंडू टाकलेला आहे. एक पंच इथं इशारा करतात व्हाईटचा. 1 धावाने भर पडलेली आहे आणि 1+ म्हणजे 2 धावा इथे जमा करायला लागतील आणि 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 30. आता मात्र एक स्ट्राईक रोटेट होतंय, स्ट्राईक मिळतंय ती रुपेश याला. बघूया मंगेश याच्या चेंडूवर रुपेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. शीतल असं वातावरण, खरोखरच जबरदस्त असं वातावरण, एक जबरदस्त असा नजारा या ग्राउंडवर, या मैदानावर. सज्ज होतोय मंगेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी रुपेश याला. रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय चेंडू, मात्र मला तरी वाटतंय का शरीरावर आदळतोय. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव आणि भर पडलेली आहे संघामध्ये. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ते 31. दगडूशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष फुलाजी पाटील सारंगाव यांच्याकडून या स्पर्धेला, आयोजनाला, नियोजनाला तसेच गावदेवी वेहळे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद फुलाजी पाटील, आपला मनापासून आभार. या 1 धावाने स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक ला जातोय तो फलंदाज, तो म्हणजे नवनाथ. मंगेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नवनाथ याला चांगलं असं लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स म्युझिकच्या तर्फे खरोखर एक रंग भरलेला आहे भिवंडीमध्ये त्यांनी. मंगेश पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडूला भिडकून दिला एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धावाचा प्रयत्न असेल, डेंजर इन मध्ये पोहोचतोय तो रुपेश आणि खेळी संतुष्ट झाले रुपेश याची. सामन्यातील 4 षटक संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचे. एकविरा मानकोली आणि सिद्धिविनायक अंजूर आजच्या दिवसातील, आजच्या या रात्रीतील सर्वात मोठा मुकाबला आपण पाहू शकतोय. तर रुपेशची जागा भरून काढायचं नवीन फलंदाज येतोय तो प्रवीण. मान्यवर कक्षामध्ये आपण एक पाहू दोन शकतोय. नक्कीच आमचे हे मान्यवर, आज मान्यवर कक्ष पूर्णपणे
गजबजलेलं होतं आणि त्यानंतर मराठा पंजाब संघाने या सीझनमध्ये पहिली जी अंतिम फेरी गाठली होती आणि अंतिम फेरीमध्ये विजय प्राप्त केला होता, ती उत्कृष्ट ट्रॉफी आपण पाहू शकतो. मात्र काल दीपेश माळी यांनी मारलेले 3 षटकार, जी हॅट्रिक केली होती शेवटच्या 3 चेंडूंवर, ती मात्र ह्या सीझन पर्यंत कोणीही विसरू शकत नाही. तर मंगेश पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी नवनाथ याला. एक शॉर्ट चेंडू भिरगून देण्याचा होता प्रयत्न, मात्र चेंडू जातोय विकेट पिकरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या होते ती 32. तर या इनिंगचं मला तरी वाटतं शेवटचा चेंडू असणार आहे मंगेश यांचं. खेळून करते नवनाथ. बघूया या शेवटच्या चेंडूमध्ये दडलंय काय. चांगलासा चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडू जातोय या एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. तर 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या होत ती 34 आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर धाव संख्या होते ती 34 आणि आव्हान असणार आहे 35 धावांचं गावदेवी वेले या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर जाऊया नाणेफेकीकडे. तिथं सज्ज आहे आमचे सहकारी समालोचक संदीप मोरे. धन्यवाद. मी सुहाजी पाटील यांना विनंती करतोय गणेशजी केणी कुठे असतील तर त्यांनी कृपया जर नाणेफेकीसाठी आलत तर नक्कीच आनंद होईल. गणेशजी केणी विनंती असेल कृपया टॉस साठी यावं. गणेशजी केणी यांना विनंती असेल. गणेशजी केणी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायचा तर कृपया या. स्वागत आहे आपलं. एकवीरा स्पोर्ट्स मानकोली विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजोर आजच्या रजनीतील अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना आहे. महत्वाची लढत आहे आणि नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा निर्णायक सामना. गणेशजी केणी एक सामाजिक कार्यकर्ते. कांड असा कॉल दिलातोय, हेड येतोय. बघून घ्या, एक हेड आहे. दीपेश नक्कीच पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. काल बाई ट्रॉफी मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केलास आणि एक रोमहर्षक विजय मराठा पंजाब या संघाला दिला. नाणेफेक जिंकताय, काय निर्णय स्वीकारताय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सायंकाळच्या रात्रीच्या समयी नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काय स्वीकारता? त्यांना कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा संकल्प असेल? अंजूर हा चांगला संघ आहे, टार्गेट नाही सांगू शकत आम्ही. कमीत कमी रन. मात्र जबाबदारी कुठल्या गोलंदाजावर असेल की कमीत कमी धावा खर्च करणे? अजित, यशपाल, मोहित आणि शेवटचं षटक शेवटचं बघू. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय की योगेश भोईर साहेब एक वेगळ्या दर्जाची स्पर्धा आयोजित करतात. 3 फॉर्म्युले आपण पाहतोय, 40+ ग्रामीण आणि सिटी, तिघांना स्थान दिलं जातं या स्पर्धेमध्ये आणि एक वेगळी सन्मान क्रिकेटची इथे नांदी ठरते. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? चांगलं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच सचिन, सिद्धिविनायक अंजूर संघाचं नेतृत्व देतोय. नाणेफेक जिंकल्यास तर काय स्वीकारलं असतं?
फलंदाजी स्वीकारण्याची. फलंदाजी स्वीकारली असते, निर्णय तुझ्या बाजूने आहे, फलंदाजी करण्याचा संकल्प नक्कीच तुम्हाला दिला जातोय, निर्णय तुम्हाला दिला जातोय. तर एकंदरीत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा घेण्याचा संकल्प असेल? 15 ते 15 पर्यंत करण्याचं. नक्कीच पॉवर प्लेचा चांगला फायदा करून 15 धावा उभारण्याचा संकल्प असेल आणि एकंदरीत 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावा करू. कुठल्या महत्वाच्या फलंदाजांवर जबाबदारी असेल? 3 ते 4 फलंदाज असे सांगतील कुठले की जे 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील? दिलीप तरे आहे, आकाश आहे, सोनू आहे. नक्कीच चांगली जबाबदारी आणि तुझ्यावर महत्वाची जबाबदारी असेल कारण नेतृत्व देतोस. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? आयोजन खूप छान आहे. आणि ज्यावेळेला एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाविरुद्ध खेळताना जे ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच 4 स्पर्धा विजेते पटकावून पहिल्या स्थानावर आहेत, त्या संघाविरुद्ध खेळताना कशा प्रकारचा खेळ असेल? एकविरा मानकुलिया खूप छान संघ आहे आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध मैदानात खेळ दाखवू. ऑल द बेस्ट, थँक्यू. नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलं होतं फलंदाजी सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर या संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुभाष धुमाळ आणि प्रमोद पाटील इज देअर. धन्यवाद मोरे सर. तर सामना सुरू होण्यापूर्वी आमच्यात समाविष्ट होतात मान्यवर कक्षामध्ये उपस्थित गणेश केणी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. उद्योगपती मानकोली तसेच नवीन 40+ संघटनेचे माझे कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2017 मध्ये. पस्तीस धावांचं लक्ष आणि 35 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आहे आपण पाहतोय गावदेवी वेले संघाकडून. देवीदास आणि निलेश ही सलामीची जोडी गावदेवी वेळे संघाकडून. 7 बाद 34 अशी धावसंख्या केली होती. नक्कीच इथे आपण रजनी स्पर्धा पाहण्यासाठी एक विशेष अतिथी अभिजित पाटील वळगाववरून येत आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मात्र जय बोलेनं सरोलीपाडा संघा बाजूने खेळताना कपिल सोडला तर एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या गाठली नव्हती. कपिलने वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 14 धावा केल्या होत्या. सागर गोलंदाजीसाठी सज्ज होते. वैभव भोईर मानकोली एकविरा मानकोली संघाचे कट्टर समर्थक स्वतः क्रिकेट पासून सध्या दूर आहेत, मात्र लवकरात लवकर ते क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. वैभव भोईर यांच्याकडून एकविरा मानकोली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर पहिला चेंडू नक्कीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र पहिल्या चेंडूवर सफलता सागरला.
पडू शकते. या ठिकाणी एक धाव घेतली होती, थोडंसं मिस फिल्डिंग झाली होती आणि नक्कीच आपण पाहू शकतोय पायाने अडवण्याचा प्रयत्न, अडवलाही गेला होता चेंडू. दुसरी धाव नाहक घेण्याचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज खूपच दूर होता क्रीज पासून. अशा प्रकारे दुसरा फलंदाज धावबाद होतोय. आज समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक संदीप मोरे सर, त्यानंतर सुभाष धुमाल, प्रमोद पाटील आणि आजच ज्यांनी या स्पर्धेला हजेरी लावली होती सिद्दीक बाबे सर. 25 वर्ष त्यांनी क्रिकेटला सेवा दिलेली आहे. गोल्डी गोल्डी सागर यावेळी मात्र नक्कीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, तेज तर्रार चेंडू, अतिशय वेगवान गोलंदाजी सुभाष धुमाल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी होती. सुसाट निघून गेलेले होते चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं तर धावसंख्या 2-2. तो पहिलं षटक आपण बघितलं होतं सागर भोईराचं पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते सागर भोईराच्या मार्फत. कारण 2 धावा आणि 2 फलंदाज बाद करण्याची चांगली कामगिरी करतोय. कारण आपण बघितलं एक माफक आव्हान आहे, मात्र फ्लड लाईट्समध्ये हे आव्हाने बऱ्याच संघांना, मग ते सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो, खडतर आव्हान ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यात आपण या अगोदर जो फ्लड लाईट मध्ये पहिला सामना होता आयदेवी वडूनगर संघाचा, आयदेवी वडूनगर संघाला आपण बघितलं होतं पराभूत होताना. खासदार चषक 2017 आपण पाहतोय. क्रिकेट लाजवाब विथ शेळुमत अव्वाळ अँड मराठा पंजाब. क्रिकेट क्लासिक फेस्टिवल खासदार चषक वर्ल्ड. चालू सामना गावदेवी वेहेले आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या 2 संघामध्ये पाहतोय. मात्र पहिल्या षटकात कश्मकश आणि पहिल्या षटकात आता मात्र पूर्णपणे चार्ज झालेला आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली होती, त्यानंतर गोलंदाज त्यांनी सांगितलं होतं की आमचे गोलंदाज रोखण्यात यशस्वी होतील नंतर चेसिंग करणाऱ्या फलंदाजांना. मात्र त्याचप्रमाणे आपण पाहतोय पहिल्या षटकात पूर्णपणे रोखलेले सागरने. सागर स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेशी गोलंदाजी त्याच्याकडून झालेली आहे. महेश येतोय गोलंदाजीसाठी मंद्रा मारुती मंदिराच्या एंड कडून. क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे कॅप्टन लेटिंग फ्रंट, आणि फ्रंटला पाहायला मिळतोय कर्णधारा चांगली सुरुवात करून देतोय आणि खेळाडूंचं मनोबलही वाढलं जात आहे. महेश यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, पायाचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज निलेश याच्या बॅटमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मित्रांनो विचार केला पहिला चौकार ठोकला होता इंग्लंडचा फलंदाज जॉन अँड्रेज याने 5 जानेवारी 1971 मध्ये. यस, मात्र हा चौकार आपण पाहतोय. यावेळी मात्र त्रिफलाचित फलंदाज थेट यष्ट्यांवर फेक आणि फलंदाजाच्या मात्र त्रिफला या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. निश्चितच महेश एक तुम्हारे एक हमारे आपल्याला पाहायला मिळते. तकदीर माली, दीपेश माली, यशपाल माली जिनके बिना भिवंडी का क्रिकेट खाली. नक्कीच 4 वेळा या संघाने अंतिम सामन्यामध्ये पोहोचून अंतिम सामन्यावर विजय प्राप्त केला होता. पण नक्कीच ताज राखतोय का या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायचं आहे सुभाष धुमाल. कारण तुम्ही सम्राट होऊ शकता, मात्र तुमचा ताज हे राखणं आवश्यक असते.
यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. यावेळी मात्र चेंडूला सन्मान दिलेला आहे, पाहायचंय मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडू अगदी तोलून मापून टाकला जातोय सुभाष धुमाल, आणि प्रत्येक चेंडू तोलून मापून टाकणं आवश्यक आहे, कारण धावांचं लक्ष जे आहे ते फक्त 35 आहे. या अगोदर लो स्कोर केला होता स्वयंभू पायगाव संघाने, प्रेक्षकांना निराश केलं होतं. जितू गवळेची उपस्थिती असतानाही फक्त 24 धावा झाल्या होत्या स्वयंभू पायगाव संघाला. मात्र आज फ्लड लाईन्स मध्ये बरेचशा आपण कमी धावा पाहतोय. जर एक सामना सोडला, सिटीचा एक सामना सोडला, जय भोलेनाथ सरवली हा संघ नक्कीच 80 धावा करण्यात अपयशी ठरला होता SSS संघासमोर. मात्र तो सामना 6 षटकांचा होता. महेश यानंतर पुन्हा एकदा फ्लिक केलेल्या चेंडूला दूरवरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय, ओव्हर थ्रो, मात्र फायदा नाही उचलता आला. हो, आता मात्र थोडस नाट्यमय क्रिकेट. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय, खेळाडूंचं मनोरंजन होतंय. मात्र 2 धावा पूर्ण, 2 धावांनी संघाची धावसंख्या 10. पाहायचंय तिथे फलंदाज जखमी होतोय का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय, फेक केली होती, थोडस फ्लम्बिंग झालं होतं, ओव्हर थ्रो, मात्र बॅकअप मिळालं होतं. त्यानंतर थोडीशी गफलत, फेक करण्याचा प्रयत्न, फेकी झाली होती, मात्र स्वतः पडून आपली विकेट वाचवतोय, बळी वाचवतोय. निश्चितच खेळाडूला थोडीशी दुखापत होते. मित्रांनो, ग्रामीण पूलचा जर विचार करायचा झाला तर ग्रामीण पूल मध्ये हायलाइट्सचा आपण पाहू शकता. या स्पर्धेमध्ये ग्रामीणमधून सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा रेकॉर्ड अजूनही पॉवर शेलार संघाच्या नावे 67 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर अजूनही वीर ताना दापोडे संघाचा वीर फलंदाज हर्षद चौधरी याच्या नावे आहे 48. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संतोष. या स्पर्धेमध्ये 2 फलंदाजांनी चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्यामध्ये जयबजरंग गोडसे संघाचा हरेश आणि सोनोई वडोनगर संघाचा केतन. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. धनेश 11 भिनार संघाचा हेमंत, जरीमरे अलिमगड संघाचा भावेश, गावदेव वेले संघाचा निलेश, काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाचा अतिश आणि वीर ताना दापोडे संघाचा हर्षद. या आतापर्यंतच्या ज्ञानेश्वर चिकणे आपण हायलाइट्स पाहतोय ग्रामीण पूल मधून. नक्कीच मान्यवर कक्ष आपण पाहू शकतो. मान्यवर कक्षामध्ये न्यू 40+ माजी कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब यांना आपण पाहू शकतोय. त्याचप्रमाणे अतिश भांबरे. गणेशजी केणी साहेब, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. आज लेट नाईट त्यांच्या संघाचा सामना आहे एकविरा माणकोली, आणि एकविरा माणकोली संघाला चीअरअप करण्यासाठी ते व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगीजी भोईर साहेब, आणि या मराठा पंजाबचे नक्कीच ज्यांनी विजय मिळवून दिला होता काल, त्या संघाचे कर्णधार प्रतीक भोईर आणि मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकतो. मित्रांनो, आपण 13वा सिटी क्रिकेटचा मेगावॉन आणि ग्रामीण क्रिकेटचा 26वा मेगावॉन पाहत आहोत. यानंतर आपण 14वा मेगावॉन पाहणार आहोत. सिटीमधील कैफी आझमी ट्रॉफी आणि ग्रामीण क्रिकेटमधील 27वा मेगावॉन सुरू होणार आहे. निश्चितच स्वर्गीय विलास माली स्मृती चषक राहणार या ग्राउंडवर 9 मार्च ते 12 मार्च. या सुभाष धुमाल इतका लेखाजोखा आपण ठेवताय, नक्की काय म्हणजे या मागचं गुपित काय? इतका लेखाजोखा सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो, आणि चांगलं काम करतायत आपण, काय याचं गुपित काय आहे? हे जे प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि प्रेक्षकांच्या प्रेमाखातरच सर्व लेखाजोखा निश्चितच माझ्या माइंडमध्ये फिट बसायला मदत होते. अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे मोरेसारी वसईचा बराचसा लेखाजोखा सांगतायत. मोरे सर तर नवी मुंबई ते वसई भाईंदर मध्ये प्रसिद्ध आहेत.
यावेळी मात्र नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाही, शरीरावर आदळतोय. पण नक्कीच पंचांचा अजूनही इशारा येत नाही. एक बॅटची कड नक्कीच झाली होती, ज्या ठिकाणी असं पंचांकडून समजतंय की त्यांचा इशारा कुठला येत नाहीये, बॅटची कड होती. तर उद्या ठीक 11 वाजता या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, शेड्यूलला प्रारंभ होणार आहे. धावसंख्या झालेली आहे 10. धावसंख्या 11 झालेली आहे. धावसंख्या झालेली 11. उद्या पहिल्या सामन्यात आपण पाहणार आहोत गावदेवी भारोडी उद्या पहिल्या सामन्यात गावदेवी भरोडी आणि दत्तकृपा गोडसे ठीक 11 वाजता शेड्यूल सुरू होणार आहे. धावसंख्या झालेली आहे 12. त्यानंतर उद्या दुसऱ्या सामन्यात जय हिंद देवरुंग आणि जय हनुमान टेंभवली या दोन संघांना आपण लढताना पाहणार आहोत. उद्या तिसरा सामना सिटी क्रिकेट असेल, क्षमस्व ग्रामीण क्रिकेट असेल. उद्या शिवमाता वर्ल्ड आणि NR बोरपाडा हे दोन संघ भेटताना दिसतील. उद्या तिसऱ्या सामन्यामध्ये दगडूशेठ सारंगाव आणि श्री गणेश भरोडी. उद्या पाचव्या सामन्यामध्ये अंजुमन स्पोर्ट सिटीचा सामना असेल आणि जॉली कामतगर. सहावा सामना पुन्हा एकदा सिटी क्रिकेट मराठा पंजाब आणि मॅगी स्पोर्ट. सातवा सामना काजल स्पोर्ट पूर्णा आणि कान्हाई पाये. त्यानंतर विरेन स्पोर्ट आणि बी इंडियन. निखिल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चेंडू मात्र फर्निचर विखरावला जात आहे आणि फलंदाज बाद.
20व्या चेंडूवर हा अप्रतिम षटकार ऑप्शनच्या बाहेर होता, नक्कीच खोदून काढला होता चेंडूला. एलिमिनेशन जबरदस्त होतं, जबरदस्त टायमिंग, तंत्र आणि ताकद या तिन्हींचा मिलाप आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता मात्र ज्ञानेश्वर जिंकणे 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. केतन यांनी मात्र अजूनही हिंमत हाडलेली नाही. आपण पाहू शकता वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 9 धावांवर खेळत आहे. मात्र ज्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती, सागर आणि त्यानंतर महेश, निखिल. महेशने 10 धावा दिल्या होत्या, सागरने आणि निखिलने जी गोलंदाजी केली होती एफर्टलेस गोलंदाजी. सागरने 2 धावा दिल्या होत्या, निखिलने 3 धावा दिल्या होत्या. मात्र 4 चेंडू 14 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंग रनअपवर थोडीशी चूक करतोय. हा जो चेंडू असणार आहे निश्चित दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे. अगदी बरोबर आहे. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जसजशी रात होते नक्कीच फ्लड लाईट्स चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत आहे. फलंदाजावर दबाव वाढवण्यासाठी एक अगदी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. सिलीम मिडॉफला एक क्षेत्ररक्षका जो उभा केला जातोय. टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर ही पद्धत वाढलेली आहे सुभाष, तुम्हाला दबाव टाकण्याची. शॉर्ट सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक लावला जातोय. मात्र क्रिकेटचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार पंच तुम्हाला सांगतीलच. निश्चितच क्लोज जेव्हा क्षेत्ररक्षक उभा असतो क्रिकेटच्या नियमाप्रमाणे त्याने स्थिर राहणं खूप आवश्यक असतं. आणि त्याची सावली जी आहे ती सावली खेळपट्टीवर पडू देऊ नये असा नियम आहे. पाहायचंय यावेळी मात्र नक्कीच सुरेख चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाकडे. जबरदस्त गोलंदाजी होते. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पडल्यानंतर चेंडू थोडासा वळला होता. नक्कीच बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्णपणे बजावतोय. तालुका क्रिकेटचा विचार केला तर खास करून दीपेश माली यासाठी बऱ्याच वेळा अशा प्रकारचा क्षेत्ररक्षक आपण सिटी क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. ज्ञानेश्वर चिकणे. येस, पुन्हा एकदा प्रवीण. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू जातोय. ओ माय गॉड, फेक केली होती मात्र चांगलं कलेक्शन यष्टीरक्षकाचं. नाराज आहे यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकावर. 1 धाव मिळते. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. जर 2 षटकार मारतोय फलंदाज तर नक्कीच सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्रवीण. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. 5 चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. चेंडू आता मात्र सीमारेषेच्या आतमध्ये पायचा अडवलेला आहे का? दोन धावा मिळालेल्या आहेत. आता जाऊन पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. एक चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र लिव्हिंग एज फाईन लेग कडे चेंडू जातोय आणि ह्याच बरोबर मात्र विजय संपादन करतोय जय भोलेनाथ सरोलीपाडा हा संघ.